नमस्कार, मी शोभा जारवाळे. आपणा सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. ज्याच्या कृपेने जीवनातील कार्ये निर्विघ्नपणे पार पडतात व मनोकामना पूर्णत्वास जातात, अशा गणेशाची पूजा म्हणजे आनंदाचा संभ्रम. 1 फेब्रुवारी 2025 हा विनायकी चतुर्थीचा म्हणजे गणेश जयंतीचा शुभ दिवस. गणेशाने नरांतक राक्षसाच्या वधासाठी कश्यप कुटुंबात विनायक हे नाव धारण करून माघ शुक्ल चतुर्थीला गणेश लहरी पृथ्वीवर आल्या व गणेशाचा जन्म झाला. म्हणून या चतुर्थीला विनायकी चतुर्थी असे म्हणतात. या चतुर्थीला वरद चतुर्थी किंवा तिलकुंड चतुर्थी असेही म्हणतात. देवगण, मनुष्यगण, राक्षसगण या 3 गणांचा ईश म्हणजे स्वामी, तो म्हणजे गणराय. 14 विद्या व 64 कलांच्या या अधिपतीच्या आगमनाचे स्वागत कसे करायचे ते आपण पाहूया. ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करणे, घरात गंगाजल गुलाब पाणी शिंपडणे, मूर्तीची स्थापना, आवाहन, आसन, चंदन, स्नान, गंध, पुष्प, दीप, नैवेद्य, मंत्रोच्चार, प्रदक्षिणा आणि नमस्कार असे 16 उपचार करून गणेश पूजन करतात. माझ्या गावी ओझरला मंदिरात असंख्य गणेश भक्तांच्या उपस्थितीत गणेशाचा हा जन्मदिवस मोठ्या जल्लोषात साजरा होतो. मूर्तीची स्थापना पूर्व किंवा ईशान्य कोपऱ्यात करावी. त्यासाठी पाट, लाल कपडा, अक्षदा, 21 दुर्वांची जुडी, पाण्याने भरलेला गाढवा, सुपाऱ्या, आंब्याची पाने, फळे, लाल जास्वंदाची फुले, पंचामृत, नारळ, धूप, अगरबत्ती, मोदक, लाडू ही तयारी करावी. 1 फेब्रुवारीला गणेश पूजेचा मुहूर्त सकाळी 11:38 पासून ते 1:34 पर्यंत असा आहे. या दिवशी पूजेत तुळस वापरणे व चंद्रदर्शन करणे निषिद्ध मानतात. चंद्रदर्शनाने चोळीचा आळ येतो असे मानले जाते. सकाळी 8:52 पासून रात्री 9:01 पर्यंत चंद्र न पाहण्याचा कालावधी सांगितला आहे. पूजेत अक्षदा शक्यतो न तुटलेल्या अखंड वापराव्या. नकारात्मक विचार करू नये. कलह, मद्यपान, धूम्रपान व मांसाहार टाळावा. गरजू व वृद्धांची सेवा या दिवशी फलदायी ठरते. गणेश स्तोत्र, अथर्व शीर्षाचे पठण करावे. ओम गण गणपते नमः या मंत्राचे नामस्मरण करून गणेशाची आराधना करावी. अशा प्रकारे केलेल्या विधिवत पूजेमुळे सुख, समृद्धी, विद्या, सौभाग्याची प्राप्ती होते व गणपती बाप्पा प्रसन्न होऊन कैलासाला जातात. गणरायाच्या कृपेने तुमच्या जीवनात सुख समृद्धी येवो हीच प्रार्थना. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तसेच कमेंट सुद्धा अवश्य करा. धन्यवाद.